सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण चण्याची चमचमीत अशी रस्सा भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत. पटकन तयार होते आणि छान चणे शिजले जातात कुकरमध्ये बनवल्यामुळे. वेळही जास्त लागत नाही. तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला. 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे. फोडणीसाठी राई आणि राई तडतडले की जिरे घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये एक कांदा आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा शिजण्यापुरती सुरुवातीला थोडंसं मीठ घातलं आहे, हळद घातली आहे आणि 2 चमचे मिरची पावडर घालून घेणार आहे. मिरची पावडर आपल्याला तेलावरती छान तळून घ्यायची आहे. तेलावरती मसाला परतल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो. 1 मिनिटभर आपल्याला व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे. एका मिनिटभराने यामध्ये मी 4 ते 5 चमचे हे वाटण घालत आहे. या वाटणाचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तरी पण सांगायचं झालं तर साधं आपलं कांदा खोबरं आणि काही खडे मसाले घालून केलेलं हे वाटण आहे. हे वाटण घरात जर करून ठेवलं तर आठवड्याभराचं टेन्शन जातं. पटकन भाजीमध्ये 2-3 चमचे वाटण वापरलं तर भाजी खूप छान तयार होते. हे वाटण सुद्धा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे. अजिबात कच्चं ठेवायचं नाहीये. वाटणाला सुद्धा चांगलं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपलं वाटण सुद्धा तेलावर छान परतलं गेलेलं आहे. आता यामध्ये चणे घालायचे आहेत. हे चणे मी रात्रभर भिजत घातले होते. 1.5 वाटी चणे मी भिजवून घेतले आहेत. हे चणे सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर मसाल्यामध्ये चणे परतून झाल्यावर यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. याच्याऐवजी तुमच्या साठवणीतला दुसरा कुठला मसाला वापरलात तरी चालेल. चणे घातल्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. मगासचं मीठ हे फक्त कांदा शिजवण्यापुरती थोडंसंच घातलेलं होतं. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये पाणी घालणार आहे. तुमच्या गरजेनुसार जसा रस्सा हवा असेल भाजीमध्ये तसा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. अगदीच कमी पाणी घालू नका, कारण आपल्याला कुकरच्या 10 ते 12 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. पुन्हा एकदा मिक्स करून कुकरचं झाकण लावून 12 शिट्ट्या मी घेणार आहे, कारण चणे शिजायला खूप वेळ जातो. त्यामुळे कमीत कमी 10 शिट्ट्या तरी लागतात. आता मी इथे 12 शिट्ट्या टोटल घेतल्या आहेत. झाकण उघडून बघूयात. आपली भाजी तयार झालेली आहे. त्याचा रंग तुम्ही बघू शकता किती छान आला आहे तो. आणि भाजीमध्ये पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित पडलेलं आहे. आता यातले चणे शिजलेत की नाही हे बघूया. चणे सुद्धा छान शिजले गेलेले आहेत. पटकन सर्व करून घेऊयात. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.